पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आज सकाळी विमान अपघाताचा मोठा थरार पाहायला मिळालाय। रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकॅडमीचं एक प्रशिक्षणार्थी विमान सकाळी 8:50 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे गोजूबावी गावाजवळ कोसळले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे विमान कमी उंचीवर उड्डाण करत असताना त्यात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला। त्यामुळे वैमानिकांनी विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र या लँडिंग दरम्यान विमानाचा एक धक्का विजेच्या खांबाला लागला आणि नियंत्रण सुटल्यानं विमान गोजूबावी गावाजवळील एका शेतात कोसळले। या भीषण अपघातात विमानाचे तुकडे परिसरात विखुरले गेले असून विमानाचं मोठं नुकसान झाले। सुदैवाने या विमानात केवळ एकच प्रशिक्षणार्थी वैमानिक होता आणि त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाहीये। तो सध्या सुरक्षित असलेली माहिती स्थानिक प्रशासन आणि विमानन अधिकाऱ्यांनी दिली आहे। या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालेलं होतं। या विमान अपघाताच्या सखोल चौकशीसाठी DGCA आणि इतर संबंधित यंत्रणांनी आपली पथके बारामतीला रवाना केलेली आहेत। विशेष म्हणजे गोजूबावी हे गाव गेल्या काही काळांपासून विमान अपघातामुळे वारंवार चर्चेत येते। ऑक्टोबर 2023 मध्ये येथे पहिले प्रशिक्षणार्थी विमान कोसळलेलं होतं। त्यानंतर 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांच्या विमानालाही याच भागात अपघात झालेला होता आणि आता 13 मे 2026 रोजी पुन्हा एकदा विमान कोसळल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पुण्यापासून 100 किलोमीटर आणि बारामतीपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या या परिसरात वारंवार होणाऱ्या विमान अपघातांमुळे बारामती विमानतळ तांत्रिक सुरक्षा आणि विमानांच्या देखभालीचा प्रश्न आता गंभीर बनला असून आगामी काळात येथील उड्डाणांवर कडक देखरेख ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे।